नमस्कार. मैत्रेमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर आशिष जेतपाळ. आजपासून आपण सुरू करत आहोत एक नवीन सिरीज. त्याचं नाव आहे स्टेट बोर्ड सिरीज. आपल्याला सर्वांना माहिती आहे की MPSC 2025चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, या नवीन पॅटर्नमध्ये स्टेट बोर्डची पुस्तकं अत्यंत अधिक महत्त्वाची ठरणार आहेत. म्हणजे आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये हे आपण वाचत होतोच, पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये या ज्या पुस्तकांची उपयुक्तता आहे ती आणखी वाढणार आहे. त्याचसोबत UPSC जे मराठी माध्यमातून देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही सिरीज महत्त्वाची ठरेल. कशासाठी बरं? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये बघा, प्रत्येक विषयाची एक परिभाषा असते, टर्मिनॉलॉजी असते. त्या परिभाषेला जर तुम्ही न्याय दिला नाहीत, म्हणजे मी जेव्हा भारतीय समाज या GS1 मधील घटकावरती प्रश्नाची उत्तरं लिहितोय, अर्थव्यवस्थेवरील प्रश्नाची उत्तरं लिहितोय, पॉलिटी राज्यव्यवस्थेवरील प्रश्नाची उत्तरं लिहितोय, या तिन्ही विषयांमध्ये आलेल्या प्रश्नाला वेगळ्या प्रकारे डील करावं लागेल. म्हणजे दारिद्र्य आणि भारतीय समाज किंवा दारिद्र्याची कारणे हा GS1 मध्ये प्रश्न आला तर मला जे उत्तर लिहायचं आहे किंवा जे मुद्दे लिहायचे आहेत ते वेगळ्या प्रकारे मांडावे लागतील. म्हणजे जेव्हा मला विचारलं जाते भारतीय समाज या टॉपिकमध्ये दारिद्र्याची भारतातील कारणे सांगा, तेव्हा स्ट्रक्चरल पॉवर्टी संरचनात्मक दारिद्र्य हे पहिलं कारण लिहिण्याची अपेक्षा असणार आहे. संरचनात्मक दारिद्र्य म्हणजे काय? माझ्या सामाजिक संरचनेमध्ये अशा काय त्रुटी आहेत किंवा काय उणीवा आहेत ज्याच्यामुळे एखादी व्यक्ती गरीब राहते. मी स्त्री आहे म्हणून मी गरीब राहतोय, मी एखाद्या अल्पसंख्याक समुदायातील आहे, मी एका अल्प किंवा निम्न जातीतील आहे म्हणून जर मी गरीब राहत असेल तर त्याला संरचनात्मक दारिद्र्य स्ट्रक्चरल पॉवर्टी असं म्हणतात. जेव्हा तो GS2 मध्ये प्रश्न येईल, जेव्हा GS3 मध्ये प्रश्न येईल, त्यावेळेला मुद्द्यांचा प्राधान्यक्रम बदलेल. तर मग ती परिभाषा कशी समजून घ्यायची किंवा कोणत्या विषयाला कितपत परिभाषा अपेक्षित आहे हे कसं समजायचं, तर स्टेट बोर्ड त्यासाठी एकदम क्लासिकल असं आपल्या समोरचं प्रारूप आहे. म्हणजे की स्टेट बोर्डची जी भाषा आहे ती जर वापरायला आपल्याला जमली तर डिस्क्रिप्टिव्हमध्ये अपेक्षित परिभाषा आणि एकूणच भाषा आपल्याला अवगत करता येईल. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्हच्या त्या मागणीसाठी आपल्याला स्टेट बोर्डचा वापर करायचा आहे. त्याच्यासोबत या स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा चांगला फायदा म्हणजे याच्यामध्ये काही चांगले कीवर्ड्स आहेत जे आपल्याला पेपरमध्ये वापरता येईल. त्याच्यासोबत चांगल्या व्याख्या दिलेल्या आहेत ज्या आपल्याला परीक्षेमध्ये वापरता येतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत, चांगल्या एक केस स्टडीज दिलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला वापरता येतील. सो त्या दृष्टीने या पुस्तकांचा कसा वापर करून घ्यायचा त्याची समज वाढावी म्हणून आपण ही सिरीज सुरू करत आहोत. त्यातली पहिला स्टेट बोर्ड आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला चॅप्टर 11वीचं जे राज्यशास्त्राचं पुस्तक आहे, 11वी राज्यशास्त्र, त्याच्यापासून आज आपण सुरुवात करणार आहोत. त्याची इंडेक्स जर आपण पाहिली तर हे असे काही चॅप्टर आहेत. राजकीय संकल्पना नावाचा पहिला भाग आहे, ज्याच्यामध्ये राज्य, स्वातंत्र्य आणि हक्क, समता आणि न्याय अशा मूलभूत राज्यव्यवस्थेतील संकल्पनेवरती आधारित चॅप्टर आहे. त्याच्यानंतर संविधानिक शासन, प्रातिनिधित्वाची संकल्पना, न्यायमंडळाची भूमिका असे सगळे चॅप्टर आहेत. हे स्टेट बोर्डचं पुस्तक मी लगेच या लेक्चर सोबतच तुम्हाला काय करणार आहे, आपण जे MPSC डिस्क्रिप्टिव्ह आणि UPSC मराठी मीडियम मध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र टेलिग्राम चॅनल शेअर केलेलं आहे, त्याच्यावरती शेअर करणार आहे. हे लेक्चर्स किंवा बाकीच्या ज्या नोट्स असतील या MPSC डिस्क्रिप्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्हने त्या चॅनलवरती रेग्युलरली येत असतील. तर जर ते चॅनल तुम्ही आत्तापर्यंत जॉईन केलेलं नसेल तर नक्की करा. आपल्याला एकत्रितरित्या हे जे नवीन संधी आहे 2025च्या अटेम्प्टची, आव्हान म्हणत नाही आहे मी, ती जी संधी आहे ती हार्नेस करायला मदत होईल. आज आपण जो पहिला चॅप्टर डिस्कस करणार आहोत त्याचं नाव आहे राज्य. बऱ्याचदा आपण राज्य, राष्ट्र अशा संकल्पना वापरतो किंवा राष्ट्र राज्य, राज्य राष्ट्र अशी संकल्पना वापरतो. त्यावेळेला त्या संकल्पनेबाबत निश्चित अशी स्पष्टता नसते. आपण लूजली शब्द वापरतो, कंट्री, नेशन, स्टेट. आणि मग प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेला परीक्षेत प्रश्न येतो किंवा आपल्याला परीक्षेत ज्यावेळेला विचारलं जातं त्यावेळेला आपण कन्फ्यूज होतो आणि साधे साधे प्रश्न चुकतात. 2021 मध्ये UPSCने विचारलेलं होतं राज्यची डेफिनेशन काय, स्टेटची डेफिनेशन काय, आणि आंतरराष्ट्रीय संबंध, राज्यव्यवस्था, PSIR जो ऑप्शनल आहे, त्या ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर चुकवलं होतं. त्यामुळे अशा जर साध्या साध्या चुका होऊ द्यायच्या नसतील
तर आपल्याला ह्या संकल्पना नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे नीट समजून घ्या. तो 2021चा प्रश्न सॉल्व्ह करून त्याचं उत्तर सुद्धा मला तुम्ही सांगा. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये काय सांगितले बघा, एक बॉक्स दिलेला आहे. हे लेक्चर झाल्यानंतर, हे लेक्चर पाहिल्यानंतर हा चॅप्टर तुम्ही लगेच गो थ्रू कराल, त्याच्यामधून एक स्कॅन कराल अशी अपेक्षा आहे. स्वतः वाचल्यानंतर बघा परत ते चांगलं इंटरनलाइज व्हायला, स्वतःमध्ये झिरपायला मदत होते. काय दिलं इथे तर सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक पातळीवर समानता असेल तर मानसिक पातळीवर ऐक्याची भावना तयार होते. अशा वेळी त्याला राष्ट्र म्हणून संबोधले जाते. आणि ते पुढे म्हणतात, एखाद्या राष्ट्राला राज्य होण्यासाठी पुढील घटकांची आवश्यकता असते: सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, निश्चित भूप्रदेश आणि लोकसंख्या. व्याख्येच्या दृष्टीने आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, पण आधी समजून घेऊया. बघा, ही टेक्निकल एक डेफिनेशन आहे. राज्य कशाला म्हणायचं? राज्य ज्याला आपण स्टेट म्हणतो. तर स्टेट, राज्य याचे 4 कॅरेक्टर असतात. ज्याला आपण राज्य म्हणतो त्यांनी 4 वैशिष्ट्य जर पूर्ण केली तरच त्याला काय म्हणायचं? स्टेट. कोणती 4 वैशिष्ट्ये? तर बघा, पहिल्यांदा तर सार्वभौमत्व, ज्याला इंग्रजीमध्ये सॉव्हर्निटी असं म्हणतात. भारताच्या सरनाम्यामध्ये, प्रिएम्बलमध्येच तुम्हाला लक्षात येतं की भारत हा सार्वभौम देश आहे. सार्वभौम म्हणजे काय? की आपल्यावरती दुसऱ्या कोणाचं नियंत्रण नाहीये, दुसऱ्या कुठल्या देशाच्या मर्जीनुसार आपण वागत नाहीये. आपल्याला आपल्या देशाच्या हिताचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. त्या अर्थाने सार्वभौमत्व, स्वायत्तता, स्वातंत्र्य याच्या अंगाने हा शब्द वापरला जातो. त्याचं एक्सप्लेनेशन पण त्यांनी पुढे दिलेलं आहे, आपण ते बघूयाच. पण पहिलं वैशिष्ट्य असतं सार्वभौमत्व. दुसरं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे स्वतंत्र शासन व्यवस्था. पाठच असायला पाहिजेत हे 4 कॅरेक्टर. दुसरं कॅरेक्टर आहे स्वतंत्र शासन व्यवस्था, गव्हर्नमेंट. बघा, बऱ्याचदा आपण काय गल्लत करतो, आपल्याला शासन म्हणजेच राज्य वाटतं. राज्य ही संकल्पना आहे, त्या राज्याचं जे संचलन करायचं आहे, जे राज्य चालवायचं आहे, त्याच्यासाठी जी असते ती स्वतंत्र शासन व्यवस्था असते. ही शासन व्यवस्था आपण लोकांमार्फत आपण काय करतो? निवडून देतो. त्या शासन व्यवस्थेनंतर निश्चित असा भूप्रदेश राज्याला असतो. त्याला डेफिनेट टेरिटरी असं म्हणतात. आणि ही डेफिनेट टेरिटरी, या डेफिनेट टेरिटरीचं, निश्चित भूप्रदेशाचं संरक्षण करणं ही सुद्धा राज्याची एक महत्त्वाची जबाबदारी असते. किंवा राज्याचं सार्वभौमत्व टिकून राहण्यासाठी सुद्धा हा निश्चित भूप्रदेश महत्त्वाचा ठरतो. कारण बघा, काय होईल की दुसऱ्या देशांनी आपल्या भूप्रदेशात आक्रमण केलं तर मग ते सार्वभौमत्व काय कामाचं किंवा कुचकामी ठरेल. त्यामुळे निश्चित भूप्रदेश हा एक सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचा किंवा सार्वभौमत्वाचा एक अर्थ निश्चित भूप्रदेश पण तुम्हाला आहे असा होतो. त्यामुळे हे जे बॉर्डर डिस्प्यूट होतात, सीमावाद होतात, आपल्याला असं वाटत असेल ना कधी कधी, अरे काय ते इतकं कशासाठी सीमेसाठी लढायचं? तर राज्याचं स्वतंत्र अस्तित्व टिकण्यासाठी निश्चित भूप्रदेश ही एक अट असल्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे तंटे किंवा वाद हे एक प्रकारची अपरिहार्य परिणिती असते. त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकसंख्या, पॉप्युलेशन. लक्षात घ्या, सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, निश्चित भूप्रदेश आणि लोकसंख्या, पॉप्युलेशन. सॉव्हर्निटी, गव्हर्नमेंट, डेफिनेट टेरिटरी अँड पॉप्युलेशन, हे 4 कॅरेक्टर एकत्र आले, हे 4 वैशिष्ट्य एकत्र आले तर जे बनतं त्याला म्हटलं जातं राज्य. हे सगळं आहे, सार्वभौमत्व आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, निश्चित भूप्रदेश आहे, लोकसंख्याचं नाहीये, तर त्याला राज्य म्हटलं जाणार नाही. म्हणजे मी असं ठरवलं की माझं स्वतःचं एक राज्य आहे, पण त्यासाठी काय लागेल मला? हे बाकीच्या गोष्टी लागतील, लोकसंख्या सुद्धा लागणार आहे. राज्य ही संकल्पना पॉलिटिको लीगल आहे असं म्हटलं जातं. हा एक शब्द नीट लक्षात घ्या. काय राज्य संकल्पना? पॉलिटिको लीगल, राजकीय आणि वैधानिक. तर राष्ट्र ही संकल्पना सायकोलॉजिकल किंवा मानसिक आहे. तर तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? बघा, राज्याचे 4 कॅरेक्टर आहेत, ते एकत्र आले की राज्य बनतं. पण
मला राष्ट्र या संकल्पनेमध्ये सायकोलॉजिकल म्हणजे एक बेनेडिक्ट अँडरसन नावाचा तत्वज्ञ आहे, विचारवंत आहे. जर तुमचा ऑप्शनल सोशोलॉजी, अँथ्रोपोलॉजी अँड ह्याचा पॉलिटिकल सायन्स वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा थिंकर येईल. तो असं म्हणतो, नेशन इज इमॅजिन्ड कम्युनिटी. काय शब्द वापरतो, GS साठी लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण आपल्याला इमॅजिन्ड कम्युनिटी म्हणजे काय, की मी मानसशास्त्रीय दृष्ट्या मला असं वाटतं हे माझे लोक आहेत. आता बघा, भारताचं जेव्हा आपण राज्य या दृष्टीने बघतो तर आपल्याला भारताचा जो नकाशा आहे ना, काय आहे, त्याच्यामध्ये निश्चित भूप्रदेश आहे, एक शासन व्यवस्था आहे, आपण सार्वभौम आहोत आणि एक लोकसंख्या आहे, आपण एक राज्य होतो. म्हणजे भारताचा जो नकाशा आहे तो आपल्या राज्याला एक सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करणारी गोष्ट आहे. पण प्रत्येक वेळेला राष्ट्राला असं रिप्रेझेंट करता येत नाही. बघा काय दिले इथं व्याख्या याची, जेव्हा सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक पातळीवर मला मानसिक पातळीवर ऐक्याची भावना तयार होते, मला मानसिकदृष्ट्या वाटतं की हे माझे लोक आहेत, वी फिलिंग त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, ही माझी लोक आहेत, ही माझी माणसं आहेत, तेव्हा ती माझेपणाची, आपलेपणाची भावना असणाऱ्या लोक, जेवढा माझा स्पियर असेल तो म्हणजे राष्ट्र. आता एक सोपं लक्षात घ्या, एक इंग्लंडमध्ये राहणारा माणूस आहे, युनायटेड किंगडमच्या ब्रिटनमध्ये राहणारा माणूस आहे, तर त्या ब्रिटनमधल्या माणसाला आयर्लंडमधल्या माणसाशी कदाचित किंवा तिथल्या लोकांशी जवळीक वाटू शकते, आपुलकीची भावना असू शकते, कारण समानता आहे कशामध्ये, भाषेमध्ये, धर्मामध्ये, एकूण सामाजिक आर्थिक परिस्थितीमध्ये एकाच प्रकारचा एक इतिहास आहे आणि यातून एकतेची भावना निर्माण झाली, हे मला माझी लोक वाटतात. राज्य हे त्यांचं वेगवेगळं आहे पण एकतेची भावना असू शकते. सो राष्ट्र या संकल्पनेमध्ये काय, राष्ट्र ही थोडीशी अमूर्त संकल्पना आहे. अमूर्त म्हणजे काय, की राष्ट्र राज्यासारखं ते मॅपमध्ये दाखवता येईलच असं नाही. त्यामुळे राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया असं आपण का म्हणतो, ती एकतेची भावना निर्माण होण्याची प्रक्रिया झालेली आहे की आपल्या सगळ्यांना वाटतं का आपण एक आहोत. ती राष्ट्र या संकल्पनेमध्ये ती भावना महत्वाची आहे. आपण आणखी पुढे जाऊया आणि त्यातून ते समजूया. बघा, ज्या वेळेला आता मी शब्द वापरलाय राज्य आणि राष्ट्र, आपल्याला कळलंय राज्य ही पॉलिटिको लिगल कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये हे 4 डेफिनेट कॅरेक्टर येतात, आणि राष्ट्र ही थोडी, नेशन ही थोडीशी काय आहे, सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे, मानसशास्त्रीय कन्सेप्ट आहे. आपलेपणाची भावना असणारी लोक हा त्यांचा एक धागा होतो. मग बऱ्याचदा असं म्हटलं जातं भारत राष्ट्र आहे का, त्याचं उत्तर टेक्निकली आपल्याला वाटतं हा राष्ट्र आहे, असं काय विचारताय, राष्ट्रच आहे, नेशनच आहे आपण. पण तुम्ही जेव्हा आधुनिक भारत वाचाल त्यावेळेला असं वाचाल की राष्ट्रवादाचा उदय, आधुनिक भारतात राष्ट्रवादाचा उदय, आपण सगळे एक आहोत ही भावना निर्माण होण्याचा काळ काय होता, कारण त्याच्या आधी धर्म, पंथ, जाती या सगळ्यामध्ये विभागलेला भारत आपल्यासमोर होता. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेशन इन मेकिंग, राष्ट्र उभारणी, राष्ट्र निर्मितीचा काळ असं का म्हटलं जातं, कारण ही भावना वृद्धिंगत करण्यास, वाढवण्यास सतत एक स्कोप असतो. त्यामुळे भारताला राष्ट्र म्हणायचं का हे थोडंसं आपण संकल्पनात्मक दृष्ट्या पुढच्या भागात बघू. पण आत्ता सध्या एवढं लक्षात ठेवा की ही थोडीशी वैधानिक राजकीय संकल्पना आहे, राष्ट्र ही थोडी मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ज्या वेळेला तुमच्या राज्याची बाउंड्री आणि तुमच्या राष्ट्राची बाउंड्री म्हणजे काय, मला मानसिकदृष्ट्या जी लोक आपली वाटतात त्या लोक राहणारा भूप्रदेश आणि राज्य हे एकच येतं. भारताचा मॅप आणि त्या भारताच्या मॅपमध्ये राहिलेली लोक ह्याच्यामध्ये मला आपलेपणाची भावना आहे, तर त्याला नेशन स्टेट असं म्हटलं जातं, राष्ट्र राज्य. त्यामुळे राज्य आहे का भारत, निश्चित आहे. राष्ट्र राज्य आहे का ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपण त्याच्यावरती आणखी चर्चा करूया. बघा आणखी काय महत्त्वाचं दिलेलं आहे ते बघूया आपण. राष्ट्र हा शब्द इंग्लिशमध्ये नेशन म्हणतात हे आपण आत्ताच पाहिलंय. लॅटिन मधलं मूळ नाव, कारण मूळ नाव किंवा कुठून तो शब्द आला हे जर समजलं ना तर कळतं की बाबा काय नक्की त्याच्या व्युत्पत्तीमधून काय अपेक्षित आहे. तर नॅसी, NASCI या शब्दापासून, लॅटिन शब्दापासून नेशन हा शब्द आलाय, ज्याचा अर्थ जन्माला येणं. म्हणून असं मानलं जातं की एखाद्या राष्ट्राच्या लोकांमध्ये वांशिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत
आणि त्यातून संबंधातून राष्ट्र जन्माला येतं. ते लक्षात. आता आधी असं मानलं जायचं की नेशन, राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी तुमच्याकडे एक भाषा, एक धर्म, एक सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असायला पाहिजे, तरच ती एकतेची भावना निर्माण होते. कारण राष्ट्र ही पाश्चात्य संकल्पनेच्या दृष्टीने पाहायला गेलं तर त्यांच्या दृष्टीने काय आहे की राष्ट्र तुम्हाला बनायचं, एकतेची भावना पाहिजे, तर हे सगळं एकच असायला पाहिजे. पण भारतांनी त्यांच्या या पाश्चात्य संकल्पनेला छेद दिलाय आणि त्याच्याच दृष्टीने आपल्याला विचार करायचा की राष्ट्र आहे का भारत, जर एक भाषा, एक धर्म, एक प्रकारची सांस्कृतिक सामाजिक पार्श्वभूमी आपली नाहीये तर. राष्ट्राची काही व्याख्या आलेली आहे बघा. पुन्हा एकदा ही पाश्चात्य दृष्टिकोनातून आलेली व्याख्या आहे, अर्नेस्ट बार्कर यांनी दिलेली. एक निश्चित प्रदेशात जरी वेगवेगळ्या वंशाचे लोक असले तरी ऐतिहासिक परंपरेद्वारे समान विचार, भावना, समान धर्म आणि भाषा. आता या व्याख्येनुसार जर तुम्ही बघितलं तर भारत हा राष्ट्र वाटणारच नाही. काय म्हणतात? समान विचार, भावना, समान धर्म आणि भाषा असलेले लोक म्हणजे राष्ट्र. त्यामुळे म्हटलं की पाश्चात्य परंपरेनुसार, पाश्चात्य विचारानुसार भारताला राष्ट्र म्हणून पाहता येणार नाही, त्याला वेगळ्या नजरेने पाहावं लागेल. त्यांची राष्ट्राची संकल्पना आणि भारताच्या एकतेचं सूत्र याच्यामध्ये काय बरं कसं बघायचं याच्याकडे हा आपला पुढचा चर्चेचा भाग असेल. राष्ट्राची वैशिष्ट्ये त्यांनी दिलेली आहेत. ती म्हणजे पहिलं म्हणजे लोकसंख्या. राज्यामध्ये सुद्धा एक वैशिष्ट्य होतं, राज्य असो की राष्ट्र असो, लोकसंख्येशिवाय ती संकल्पना प्रत्यक्षात येणार नाही. लोकसंख्या असणं आवश्यक आहे असं ते म्हणतात. ते असं म्हणतात की लोकसंख्येमध्ये काही साम्य असतं. हे साम्य भाषिक, वांशिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पातळीवरती, सांस्कृतिक पातळीवरती साम्य असतं. दुसरं, सामुदायिक ऐक्याची भावना असते. आपण म्हटलं राष्ट्राचा आधारच काय आहे? ती ऐक्याची भावना. आम्ही सगळे एक आहोत, वी फिलिंग आहे, अशी भावना राष्ट्रामध्ये असणं गरजेचं आहे. सांस्कृतिक समानतेतून आपण एक असल्याची मानसिकता निर्माण होते. एक असल्याची मानसिकता निर्माण झाली तर त्यातूनच काय होणार आहे? राष्ट्र निर्माण होणार आहे. राजकीय वेगळेपण हे तिसरं वैशिष्ट्य आहे जे राष्ट्राचं असतं. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा भाषिक समानता असलेले लोक हे जेव्हा एक निश्चित भूप्रदेशात राहतात तेव्हा त्यांना आपल्या राजकीय पातळीवरती वेगळे असल्याची भावना निर्माण होते. आणि एकदा त्यांना राजकीय वेगळेपणाची भावना निर्माण झाली की जे तयार होतं की ते असतं राज्य. राष्ट्रवाद असा शब्द नंतर त्यांनी दिलेला आहे. राष्ट्रवाद काय असेल बरं? आपण म्हटलं होतं मगाशी की भारतात राष्ट्रवादाचा उदय झाला. तर मी ज्या लोकांना आपलेपणाने वाटतोय मला की हे माझे लोक आहेत, ही वी फिलिंग आहे, आपलेपणाची भावना आहे, त्या लोकांचं एक राज्य असावं, त्या लोकांचा उत्कर्ष व्हावा, त्या लोकांना एक राजकीय व्यवस्था असावी. म्हणजे जेव्हा मला भारतात राष्ट्रवादाचा उदय झाला ब्रिटिश असताना, तेव्हा मला काय वाटत होतं की हे ब्रिटिश बाहेर जावेत आणि आमचं राष्ट्र म्हणून आमच्याकडे सुद्धा राजकीय व्यवस्था यावी, अशी भावना निर्माण होणं, त्यासाठी लढणं म्हणजे काय? राष्ट्रवाद. बघा काय दिलेलं आहे. भारताला ब्रिटिश वसाहतवादापासून स्वातंत्र्य हवं होतं. का बरं? कारण आपल्याला लक्षात आलं होतं राष्ट्र म्हणून आपण वेगळे आहोत, हे लोक आपली लोक आहेत आणि हे आलेली बाहेरून आलेली लोक आपल्यावरती जे परकीय राजवट आहे ती बाजूला जावी, अशी भावना निर्माण होणं हे राष्ट्रवाद वाढत असल्याचं द्योतक आहे. राष्ट्रवाद ही प्रकारची एक राजकीय अस्मिता आहे. हे महत्वाचं आहे बघा. म्हणजे राष्ट्रवादातून काय निर्माण व्हायला पाहिजे? आपलं एक राज्य असावं, राजकीय व्यवस्था असावी, अशी भावना निर्माण होणं गरजेचं आहे, तरच त्याला राष्ट्रवाद म्हणायचं. त्यामुळे राजकीय अस्मिता आहे, ते आपल्या राष्ट्रावरचे प्रेम सुद्धा असतं. तर दोन प्रकारे ते दिसतंय. एक म्हणजे मानसिक दृष्ट्या मी त्या भूभागातील लोकांवरती, त्या राष्ट्रातील जे राष्ट्र म्हणून मला एक वाटतायत त्यांच्यावरती प्रेम, आणि त्यातून निर्माण होणारी राजकीय अस्मिता, अशा दोन्ही गोष्टी तयार होतात. त्यांना स्वतःची ओळख आणि अभिमान निर्माण होतो आणि आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. त्यांनी काही साधी उदाहरणं पण दिलेली आहेत की आपल्या राष्ट्रगीताचा आपल्याला अभिमान असतो किंवा आपला देश क्रिकेटमध्ये खेळतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला चांगलं वाटतं. असे साधे साधे उदाहरणं त्यांनी दिलेले आहेत. तर ती राष्ट्रवाद म्हणजे काय की आपल्या लोकांशी असलेली जवळीक, त्यातून ह्या गोष्टी निर्माण होतात. हे एक चांगलं वाक्य त्यांनी दिलेलं आहे स्टेट बोर्डमध्ये
की राष्ट्रवाद हा लोकांना देशाशी राजकीय पातळीवरती एकनिष्ठ करणारी शक्ती आहे. राष्ट्रवाद लोकांना देशाशी राजकीय पातळीवरती एकनिष्ठ करणारी शक्ती आहे. बघा, जेव्हा त्या राष्ट्रातील लोकांना वाटतं की आपली एक राजकीय व्यवस्था किंवा राजकीय अस्मिता असावी, आपलं स्वतःचं एक राज्य असावं, त्यावेळेला जे निर्माण होतं ते राष्ट्रवाद आहे. याचा अर्थ एक राजकीय व्यवस्था मिळाल्यामुळे काय होत आहे, एक एकनिष्ठता, एक इंटिग्रिटी तयार होते. ती इंटिग्रिटी त्या राष्ट्राला जास्त वेळासाठी कायमस्वरूपी एकनिष्ठ ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे ते वाक्य महत्वाचं आहे. राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्य दिलेली आहेत. राष्ट्रवाद ही अशी शक्ती आहे जी एकता निर्माण करू शकते. आणि त्याच वेळेला त्याने असं म्हटलं, राष्ट्रवाद ही अशी शक्ती आहे की एकतेसोबत ती नाश सुद्धा करू शकते. कारण ज्या वेळेला टोकाचा राष्ट्रवाद वाढतो त्यावेळेला काय होतं की दुसऱ्या राष्ट्रांविषयीची असूया, द्वेष निर्माण होतो. म्हणजे टोकाचा राष्ट्रवाद हा दुसऱ्या देशांच्या द्वेषावरती जर उभारलेला असेल तर त्यातून जे निर्माण होतं तो संघर्ष वगैरे आता सध्या आपण पाहत सुद्धा आहोत. तो राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद किंवा वसाहतवाद विरोधी असतो. कलोनियलिझम वसाहतवाद विरोधी असतो, कारण ही वसाहतिक शासन ही परकीय आहे अशी भावना निर्माण होऊन आपलं स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठीचा तो संघर्ष असतो. राष्ट्रवाद विविधतेला प्रोत्साहन देऊ शकतो. भारतात धार्मिक वांशिक विविधता आहे, याच्यावरती आपल्याला थोडं नंतर डिटेलमध्ये बोलायचं आहे की ही विविधतेत एकता भारतात कशी दिसते आणि त्यातून भारतीय राष्ट्र कसं निर्माण होतंय. काही राष्ट्रवादाचे प्रकार दिलेले आहेत, ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. सध्याच्या समकालीन संदर्भात पण ते वेगवेगळे शब्द येत राहतात. पहिला राष्ट्रवाद जो आहे तो आहे उदारमतवादी राष्ट्रवाद, लिबरल नॅशनलिझम. मी आता मगाशी म्हणताना असं म्हटलं होतं की राष्ट्रवाद हा टोकाचा असेल, दुसऱ्यांच्या द्वेषावरती उभारलेला असेल तर तो दुसऱ्या राष्ट्रांसाठी मारक ठरतो आणि नंतर आपल्यासाठी स्वतःसाठी सुद्धा काय ठरू शकतो, मारक ठरू शकतो. उदारमतवादी राष्ट्रवाद हा उदारमतवादाच्या म्हणजेच अर्थात लोकशाही, स्वातंत्र्य, समता अशा तत्वांवरती उभारलेला असल्यामुळे आपल्या राष्ट्राचं हित बघतोच, आपल्या राष्ट्रात स्वातंत्र्य समता असावी असं बघतोच, पण त्यासोबत दुसऱ्या राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा, समतेचा, स्वातंत्र्याचा तितकाच आदर करतो. काय म्हणतात की याचा जो उगम आहे तो फ्रेंच राज्यक्रांतीत झालेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे फ्रेंच राज्यक्रांतींनी काय दिलंय बरं आपल्याला, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हीच एक प्रकारची उदारमतवादाची तत्व आहेत, लिबरलिझमची तत्व आहेत. प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा अधिकार आहे हे उदारमतवादी राष्ट्र मानतं. जर मला स्वातंत्र्य आहे तर याचा अर्थ दुसऱ्या पण राष्ट्राला स्वातंत्र्य आहे, दुसऱ्या राष्ट्राला पण सार्वभौमत्व आहे. आपल्याला GS4 मध्ये नीतिशास्त्राचं आहे बघा, तिथे पण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये नीतिशास्त्र असा पॉइंट आहे. त्यावेळेला हे तत्व महत्वाचं आहे. दुसऱ्या राष्ट्रांना सार्वभौमत्वाच्या दृष्टीने तुम्ही समान मानताय का? कधी कधी अमेरिकेचा दृष्टिकोन, चीनचा दृष्टिकोन दुसऱ्या राष्ट्रांकडे बघण्याचा सार्वभौम समानतेचा नसतो. त्या दृष्टीने उदारमतवादी राष्ट्रवाद काय म्हणतो, सर्व राष्ट्र समान आहेत, सर्व राष्ट्र सार्वभौम आहेत आणि ती तत्व आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा अवलंबण्याचा प्रयत्न असतो. परंपरावादी राष्ट्रवाद, ट्रॅडिशनल नॅशनलिझम काय प्रकार आहे तो समजून घेऊया. हा समाजाला अंतर्मुख करणारा आहे. आता अंतर्मुख होणं हे थोडंसं आपल्याला वाटू शकतं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे की काहीतरी आपण अंतर्मुख होऊन विचार करणं वगैरे असं म्हणतो, पण अंतर्मुख होणं म्हणजे काय, इथे अर्थ आहे इनवर्ड लुकिंग. लिबरलिझम बाहेरच्या जगात चांगलं काय चाललेलं आहे याचा पण विचार करून त्याचा अंतर्भाव आपल्या राष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या राष्ट्रातील, दुसऱ्या जगातील चांगल्या गोष्टींना नाकारत नाही. परंपरावादी राष्ट्रवाद म्हणजे काय की आमच्याकडे सगळं आहे, भारतानेच आतापर्यंत म्हणजे एरोप्लेन पासून कुठल्याही मेडिसिन मध्ये वगैरे आम्ही सगळं आधीपासून केलेलं आहे, दुसऱ्यांची आम्हाला गरज सुद्धा नाहीये, किंवा आमच्याकडे जे आहे ते सगळं चांगलं असं म्हणणारा राष्ट्रवाद म्हणजे परंपरावादी राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद आधुनिकतेचा स्वीकार करण्याऐवजी स्थितिशील समाजाकडे आपल्याला नेतो. स्टेटस कोइस्ट समाज काय म्हणतात बघा, तिथे स्वदेशाभिमान हा राष्ट्रवाद खूप महत्व देतो. म्हणजे जे काही आपल्या राष्ट्रातले चुका जरी असतील, आपल्या देशातल्या काही समस्या जरी असतील, त्याला नाकारून सुद्धा हा राष्ट्रवाद
आपल्याकडे जे काही आहे ते कसं चांगलं याच्यावरती फोकस करतो. सो परंपरावादी राष्ट्रवाद, कधी कधी अगं भारतामध्ये हे सगळ्याचं मिश्रण दिसतं. तुम्हाला उदारमतवादी राष्ट्रवाद दिसेल, त्याच्याच वेळी विसंगती असलेला परंपरावादी राष्ट्रवाद सुद्धा दिसेल. अर्थात हा पूर्णपणे चुकीचा आहे असं नाही, परंतु जर तो समाजाला स्थितिशील करत असेल, आपल्याला संविधानिक नैतिकतेकडे नेण्यापासून रोखत असेल, तर निश्चितपणे त्याच्यात प्रॉब्लेम आहे. प्रसारवादी राष्ट्रवाद हा थोडासा आता सध्याच्या कंटेक्स्टमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. बघा काय लिहिलेलं आहे, आक्रमक स्वरूपाचा हा राष्ट्रवाद असतो. राष्ट्रीय गौरवासाठी राष्ट्र आक्रमक होतात आणि साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. चीन सध्या जे करत आहे, अमेरिका जे करत आलेला आहे आणि आधीचे वसाहतवादी राजवटी ज्या करत आल्या, तो जो प्रकार होता तो होता प्रसारवादी राष्ट्रवाद. हा थोडा आपल्या राष्ट्राचे हितसंबंध हेच जास्त महत्त्वाचे आहेत, दुसऱ्या देशांवरती आक्रमण करण्याचा, आक्रमक ठरण्याचा प्रयत्न असतो. सो चौथा प्रकार आहे वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद. आता या प्रसारवादी राष्ट्रवादामधून काय निर्माण होतात? वसाहती निर्माण होतात. दुसऱ्या राष्ट्रांमध्ये वसाहती साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला विरोध करून जो निर्माण होतो तो असतो वसाहतवादी विरोधी राष्ट्रवाद. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जो निर्माण झाला होता, इंडियन नॅशनल काँग्रेस 1885ला जेव्हा स्थापन झाली, त्यावेळेला भारतामध्ये दिसून आलेला राष्ट्रवाद हा वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद होता. राज्य ही संकल्पना आपण आतापर्यंत बघितली आहे. बघा एक क्विकली डोक्यात घ्या, आपण काय काय आतापर्यंत बघितले. राज्याची संकल्पना पाहिली, त्याचे 4 वैशिष्ट्य पाहिले. त्यानंतर आपण असं म्हटलं की राष्ट्र ही एक संकल्पना मानसशास्त्रीय आहे. राष्ट्र राज्य म्हणजे काय हे थोडंसं पाहिलेलं आहे. त्यानंतर राष्ट्राची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. आता राज्य याच्याबद्दल काही गोष्टी हे दिलेल्या आहेत. बघा सार्वभौमत्व म्हणजे काय, तर राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. सार्वभौमत्वाचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार. म्हणजे काय झालं होतं, रशियावरती बऱ्याच लोकांनी सध्या बॅन केला होता. अमेरिका, पाश्चात्य देश आपल्याला सांगत होते की रशियाकडून तेल घेऊ नका, तरी सुद्धा आपण रशियामधून ऑइल काय केलं होतं, इम्पोर्ट केलं होतं. ते नाही सांगू शकत आपल्याला की हे करा किंवा नाही करू. एक सार्वभौम राष्ट्र म्हणून स्वतंत्रपणे निर्णय आपण घेऊ शकतो. ती स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीज किंवा सॉव्हर्निटी आपण आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा दाखवतो. म्हणजे राष्ट्र हे कोणत्याही इतर राष्ट्रांवर निर्णय घेण्याबाबत अवलंबून नाही, स्वतंत्रपणे निर्णय घेते. दुसऱ्या राष्ट्रांवरती आपण निर्णय घेण्यासाठी अवलंबून नाहीये, स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते. तसेच आपल्याला आपले कायदे करण्याचा आणि राज्य करण्याचा अधिकार आहे. बऱ्याचदा भारताने जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉमनवेल्थ नेशनमध्ये पार्टिसिपेट करण्याचं ठरवलं होतं, कॉमनवेल्थ नेशनच्या ग्रुपिंगमध्ये पार्टिसिपेट करण्याचं ठरवलं होतं. आता कॉमनवेल्थ नेशनमधले बहुसंख्य देश काय आहेत, तर आधी ब्रिटनच्या वसाहतीमध्ये असलेले देश आहेत. त्यावेळेला बऱ्याच लोकांनी टीका केली, तुम्ही काय करताय, म्हणजे एक प्रकारे अशा कॉमनवेल्थ ग्रुपमध्ये जाऊन आपलं सार्वभौमत्व बाजूला करताय. त्यावेळेला नेहरू म्हटले होते, त्याच्यात जाण्याचा निर्णय हा आमचा स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे गेलेला निर्णय आहे. आम्हाला कोणी बाध्य केलेलं नाही किंवा आमच्यावर कोणी प्रेशराईज केलेलं नाही की तुम्ही या ग्रुपमध्ये या. आम्ही स्वायत्तपणे स्वतंत्रपणे हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सार्वभौमत्वाला कोणत्याही प्रकारची गदा येत नाही. जेव्हा एखादे राष्ट्र सार्वभौम होण्याची इच्छा दर्शवते तेव्हा ते स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करते. थोडक्यात आपल्याला याच्यावरून काय कळलंय, स्वतंत्रपणे आणि स्वयंनिर्णय घेणे हे सार्वभौमत्वातली एक केंद्रीय संकल्पना आहे. राज्याच्या ह्या काही व्याख्या दिल्या ज्या अरिस्टॉटल, जो बिडेन, वुड्रो विल्सन यांनी दिलेल्या आहेत, त्या थोड्याशा ज्यांचा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा वैकल्पिक विषय आहे त्यांनी पाठ करायला पाहिजेत किंवा त्यांनी केल्या पाहिजेत. जीएसच्या पर्स्पेक्टिव्हने त्या तितक्या महत्त्वाच्या नाहीत. ज्यावेळेला मी हे पुस्तकातला हा चॅप्टर तुम्हाला शेअर करेन त्यावेळेला त्यातून एकदा गो थ्रू करा. राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आग्रह हा एखाद्या राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जातो. जेव्हा त्या एका आपलेपणाची भावना, बघा आपल्याला काय ठरलं की स्वातंत्र्य लढ्याच्या ह्याच्यामध्ये की आपल्याला राष्ट्रवादाची भावना वाढायला लागली आणि त्या भावनेतून ब्रिटिशांना आम्ही म्हटलं की आता तुमची आम्हाला गरज नाहीये, तुम्ही निघून जा, आम्ही आमचे राजकीय निर्णय स्वतः घेऊ. त्यावेळेला भारत राज्याच्या दिशेने जात होता, जे आपण कधी 15 ऑगस्ट 1947ला साध्य केलं. तर राज्य म्हणून भारत कधी निर्माण झाला,
तर 1947ला निर्माण झालेला आहे. एखादे राष्ट्र राज्य केव्हा होते? एक राष्ट्राला राज्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी मगाशी आपण बघितलं होतं सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे घटक आवश्यक असतात. ते रिपीट 4 मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. हे राष्ट्रामध्ये हे 4 गोष्टी आल्या की ते राज्यामध्ये कन्वर्ट होतं. राष्ट्राला राजकीय समुदाय म्हणून संबोधलं जातं. पॉलिटिकल कम्युनिटी, कारण राज्य मगाशी म्हटल्याप्रमाणे पॉलिटिको लिगल कन्सेप्ट आहे, वैधानिक राजकीय संकल्पना आहे. राज्याचे घटक सार्वभौमत्व, मगाशीच आपण कन्सेप्ट याची सार्वभौमत्वाची बघितलेली आहे. बघा इथे सिंपल दिले बघा त्यांनी. कधी कधी सार्वभौमत्व हा स्वातंत्र्य या शब्दासाठी देखील वापरला जातो. म्हणजे सार्वभौमत्वाबद्दल कन्फ्युजन झालं की नक्की काय बरं सार्वभौमत्व, तर लक्षात घ्या स्वातंत्र्य या शब्दांनी जे मिळतं राष्ट्राच्या स्तरावरती स्वातंत्र्य ही संकल्पना आपण बघितली तर त्याला सार्वभौमत्व असं म्हणतात. सार्वभौमत्व हा कायद्याच्या चौकटीतील शब्द आहे, तर स्वातंत्र्य या शब्दाचे स्वरूप राजकीय आहे. बघा इथे पुन्हा मी मगाशी सांगितलेलं भारत 1947 साली राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाला. 1950 साली संविधान अंमलात आणल्यानंतर सार्वभौम राज्य भारताचं झालेलं आहे. तर संविधान अस्तित्वात आल्यानंतर, कारण त्या संविधानानुसार आपलं राजकीय व्यवस्था चालणार होती. दुसरं राज्याचं वैशिष्ट्य आपण बघितलं की सार्वभौमत्वासोबत काय असतं त्याच्यामध्ये, तर शासन संस्था असते, गव्हर्नमेंट असतं. प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची शासन व्यवस्था असणे आवश्यक असते. हे 4 क्रायटेरिया फुलफिल नाही झाले तर त्याला राज्य म्हणता येणार नाही. हे पुन्हा लक्षात घ्या. शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे आहे. ब्रिटिश राजवटीत भारत शासन व्यवस्था होती, परंतु ती स्वतंत्र आणि सार्वभौम नव्हती. सार्वभौम शासन व्यवस्था पण कशी असायला पाहिजे? स्वतंत्र असायला पाहिजे आणि सार्वभौम असायला पाहिजे. म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधी भारत हे राज्य नव्हते, हे लक्षात घ्या. कधी कधी आपल्याला असं वाटतं की नाही असं राज्य नसेल, असं कसं, तर राज्य नव्हतं कारण शासन व्यवस्था स्वतंत्र आणि सार्वभौम नव्हती. शासन व्यवस्थेचे 3 घटक असतात, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, हे आपल्याला माहिती आहे आणि तो चॅप्टर आपल्याला पुढे आहेच, त्याच्या वेळेला आपण तो बघूया. नंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भूप्रदेश. प्रत्येक राज्याला एक निश्चित भूप्रदेश असणं आवश्यक आहे असं आपण बघितलं होतं. राज्याच्या सीमेअंतर्गत असलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भूप्रदेश होय. हा साध्या साध्या डेफिनेशन्स आहेत बघा स्टेट बोर्ड मध्ये, पण त्या महत्वाच्या आहेत. मेन्स मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये लिहिताना अशा साध्या साध्या डेफिनेशन महत्वाच्या ठरणार आहेत. इथे जो दिले ना भूप्रदेश म्हणजे काय, हे थोडं प्रिलिमसाठी महत्वाचा असलेला कंटेंट आहे बघा. आपल्याला त्याच्या टेक्निकल गोष्टी माहीत असायला पाहिजेत. राष्ट्रीय सीमांतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी हे भूप्रदेशाचे 3 घटक सांगितलेत बघा त्यांनी. भूप्रदेशाचे 3 घटक, त्यातली पहिला घटक आहे राष्ट्रीय सीमांतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी. त्याच्यानंतर किनारपट्टी लगेचचा म्हणजे आपली भूमी सोडून किनारपट्टी लगेचचा जो सागरी प्रदेश आहे तो सुद्धा आपल्या भूप्रदेशाच्या व्याख्येमध्ये येतो. कुठपर्यंत, तर 12 नॉटिकल माईल. एमपीएससीने बऱ्याच वेळेला विचारलंय की 12 नॉटिकल माईल म्हणजे किती, तर 22.2 किलोमीटर किंवा 13.8 मैल. प्रिलिमसाठी हे आकडे महत्वाचे आहेत की आपला सागरी भूप्रदेश किती आहे, सागरी प्रदेश किती आहे. 12 नॉटिकल माईल किंवा 12.2 किलोमीटर किंवा 13.8 मैल. आपल्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग हा सुद्धा आपल्या भूप्रदेशाच्या व्याख्येमध्ये येतो. आकाशात किती उंचीपर्यंत आपला प्रदेश असेल याबाबत आंतरराष्ट्रीय कायद्यात उल्लेख नाही. हे दोन्ही फॅक्ट महत्वाचे आहेत. आपल्याला असं वाटू शकतं की जो आकाशातला भाग आहे, आकाशाचा भाग आहे तो या भूप्रदेशात येत नसेल, तो येतो, पण आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्याच्याबाबत निश्चित स्पष्टता नाहीये. हा थोडासा अजून डिफाईन करणारा न केलेला असा भाग आहे. 3 भूप्रदेशाचे भाग, आपला प्रत्यक्ष भूप्रदेश, किनारपट्टी लगतचा 12 नॉटिकल मैल पर्यंतचा भाग आणि आपल्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग, हे आपल्या भूप्रदेशाचे भाग आहेत. चौथा भाग जो किंवा आपल्या व्याख्येमध्ये येतो राज्याच्या तो म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्या याच्यामध्ये काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही. प्रत्येक याच्यामध्ये
राज्याच्या अस्तित्वासाठी लोक आवश्यक असतात, लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची विविधता असू शकते, या विविधतेवरती नंतरच्या भागामध्ये मला जास्त बोलायचं आहे, त्यामुळे जस्ट मी रेफरन्स देतोय. पॅलेस्टाईनच्या उदाहरणावरून आपल्याला समजता येईल की राज्य असणं, राष्ट्र असणं म्हणजे काय. इस्रायल पॅलेस्टाईनचा जो संघर्ष आहे तो सतत आपण ऐकत असतो. पॅलेस्टाईनच्या जनतेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला, PLO पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला मान्यता आहे की पॅलेस्टाईनच्या लोकांचे हे प्रतिनिधी आहेत म्हणून. त्यांनी म्हणजे एक प्रकारे त्यांना आपण थोडा तुटक्या फॉर्ममध्ये शासन समजू शकतो. गाझा आणि वेस्ट बँक हे प्रदेश तुम्ही सतत न्यूजमध्ये ऐकता, मॅपिंगच्या ह्याच्यामध्ये ते बघून घेतले पाहिजे नक्की कुठे आहेत. गाझा आणि वेस्ट बँक हा प्रदेश पॅलेस्टाईनचा भूप्रदेश म्हणून जाहीर केला आहे, परंतु पॅलेस्टाईनचे सार्वभौम सरकार नाही. हा प्रदेश इस्रायलच्या अधिकार क्षेत्रात येतो. भूप्रदेश हा इस्रायलच्या भूप्रदेशात येतो, म्हणून पॅलेस्टाईन हे राष्ट्र आहे पण राज्य नाही. इंटरेस्टिंग आहे बघा. राष्ट्र म्हणजे काय की ते एकतेची, आपलेपणाची भावना, त्या पॅलेस्टाईनच्या लोकांची स्वतःबाबतची एकतेची भावना आहे, पण निश्चित भूप्रदेश, स्वतंत्र शासन व्यवस्था नसल्या कारणाने आणि सार्वभौमत्व नसल्या कारणाने ते राज्य होत नाहीत. त्यामुळे एक उदाहरण म्हणून पेपरमध्ये वापरण्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. राज्य नाहीये पॅलेस्टाईन, पण काय आहे, राष्ट्र आहे. कारण राष्ट्र ही अमूर्त संकल्पना आहे, तिला मान्यता तुम्ही दिलेली असो नसो, मला आपलेपणाची भावना आहे, याचा अर्थ ते राष्ट्र आहे. तर पॅलेस्टाईनचा संघर्ष आता कशासाठी चाललेला आहे, राष्ट्रातून राज्य होण्याचा किंवा राष्ट्र राज्य होण्यासाठीचा पॅलेस्टाईनचा संघर्ष सुरू आहे. राज्य आणि शासन संस्था याच्याबद्दल लिहिलेलं आहे, पण ते पण थोडंसं जनरलिस्टिक आहे. पुन्हा एकदा त्यांनी चॅप्टरच्या एंडला राज्य आणि शासन संस्था यातला फरक दिलेला आहे, तो आपण बघूया, म्हणजे एक कन्सेप्ट आपल्याला कळेल. राज्य ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे, शासन संस्था ही मूर्त स्वरूपाची आहे. बघा, राज्य भारताचं जे आहे त्याला शासन, जे शासन करतायत गव्हर्नमेंट आहे, ते गव्हर्नमेंट आपल्याला दाखवून देता येतं, पण राज्य हे काय आहे, अमूर्त आहे. असं मूर्त स्वरूपात मगाशी मी म्हणताना म्हटलं की मॅप थ्रू दाखवता येतं, पण ते थोडंसं वरवरचं आहे. शासन संस्था आहे, सार्वभौमत्व आहे, ह्या गोष्टी दाखवता येत नाही. शासन संस्था ही त्या तुलनात्मक दृष्ट्या मूर्त आहे, आणि म्हणूनच आपण कधी कधी गल्लत काय करतो, आपल्याला गव्हर्नमेंट म्हणजेच राज्य बऱ्याचदा वाटतं. शासन संस्थेपेक्षा राज्याचे स्वरूप अधिक व्यापक आहे. त्यात सर्व सार्वजनिक संस्था, समाजातील सर्वांचाच नागरिक म्हणून समावेश होतो. शासन संस्था हा राज्याचा एक भाग आहे. तर व्यापकतेच्या दृष्टीने राज्य ही जास्त व्यापक संकल्पना आहे. राज्य हे कायमस्वरूपी असते, शासन संस्था निश्चित कालावधीसाठी असते. 5-5 वर्षांनी आपण सरकार बदलू शकतो. राज्य हे व्यक्ती निरपेक्ष असते, राजकीय दृष्ट्या तटस्थ असते. शासन संस्थेला विचार प्रणाली आधारित अजेंडा असतो. ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की राज्य आणि राष्ट्रामध्ये काय फरक आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण शासनावरती टीका केली, याचा अर्थ भारतावरतीच टीका करतोय. भारत राज्यावरती टीका नसते, ती कशावरती टीका असते, शासन संस्थेवरती. कारण शासन संस्थेला एक विचार प्रणाली असते, त्या विचार प्रणालीशी विसंगती असलेले, विरोध असलेली लोक अस्तित्वात असू शकतात. राज्य हे सार्वभौम आहे, तर शासनाला राज्याकडून, संविधानाकडून अधिकार प्राप्त होतात, त्यामुळे त्याच्यावरती काही मर्यादा असतात. लिमिटेड गव्हर्नमेंटची संकल्पना आहे, मर्यादित शासनाची, ती सुद्धा आपण पुढच्या भागात समजून घेऊया. तर शासनाला राज्याकडून अधिकार प्राप्त होतात, राज्याच्या अधिकाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासन संस्था करते. सो थोडक्यात राज्य राष्ट्र याची एकदम उत्तम अशी माहिती या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. संकल्पनात्मक दृष्ट्या स्पष्टता देणारी अशी माहिती आहे. बऱ्याचदा काय होतं, मोठे रिसोर्स रेफरन्स बुक वाचताना अशा गोष्टींचा आपल्याला विसर पडतो आणि प्रश्न आल्यानंतर हे कुठे दिलेलं आहे असा प्रश्न पडतो. त्यामुळे पुढच्या चॅप्टरमधील समता आणि स्वातंत्र्य अशा ज्या संकल्पना दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपण समजून घेऊया. त्याच सोबत एक कन्सेप्च्युअली आणि महत्त्वाचा ज्वलंत असा प्रश्न की भारत खरंच राष्ट्र आहे का, भारत राष्ट्र राज्य आहे का, आणि भारताच्या विविधतेतील एकतेचा हे फॉर्म्युला कसा साध्य होतो याच्याबाबत थोडी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करूया. सो ही सिरीज नक्की फॉलो करा, याचा तुम्हाला फायदा होईल. मी आधी सांगितल्याप्रमाणे MPSC डिस्क्रिप्टिव्ह UPSC मराठी मीडियम मधलं चॅनल तुम्ही जॉईन केलेलं असणं अपेक्षित आहे. धन्यवाद.